सध्या बाजारात मस्त अशी मक्याची कोवळी कणस मिळत आहेत आणि बाहेर पाऊस सुद्धा सुरू आहे। तर दरवेळी मक्याची कणीस भाजून खाण्यापेक्षा एकदा ह्या पद्धतीने मक्याची ही भजी नक्की ट्राय करून बघा। खूप खमंग आणि चवदार अशी ही भजी बनवून तयार होतात। मस्त कुरकुरीत बनतात, बाहेरून जितके क्रिस्पी आहेत तितकेच आतून सॉफ्ट आणि जाळीदार अशी ही भजी बनतात। हिरवी चटणी किंवा मग टोमॅटो केचप सोबत गरमागरम ही भजी अप्रतिम लागतात। तर चला बघूया कशी करायची ही भजी। तर ही मक्याची भजी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी मिक्सरचं मोठं जार घेतलेलं आहे। यात आपण 1 वाटी मक्याचे दाणे टाकून घेणार आहोत। त्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत। हिरव्या मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यानंतर साधारण 1 ते 1.5 इंच अद्रक आणि 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या टाकून घेतल्या। आता आपण हे सगळं साहित्य मिक्सरला पाणी न टाकता जाडसर फिरवून घेणार आहोत। इथे आपल्याला पल्स मोडमध्ये फिरवायचं आहे, म्हणजेच ऑन ऑफ करत आपण हे मिक्सरला फिरवून घेतलंय। तर हे बघा, मक्याचे दाणे राहिले पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे मिक्सरला फिरवायचं आहे। तर तयार जे मिश्रण आहे ते मी एका बाउलमध्ये काढून घेतलंय। आता आपण यात राहिलेलं साहित्य टाकूया। तर सुरुवातीला इथे मी अर्धा छोटा चमचा जिरे टाकलेले आहे। त्यानंतर पाव चमचा हळद, पाव चमचा लाल तिखट टाकलेला आहे। मीठ टाकून घ्यायचंय चवीनुसार। आता इथे मी हे अर्धा छोटा चमचा ओवा घेतलाय। ओवा हातावर चुरून टाकते म्हणजे त्याची छान चव उतरते। 2 ते 3 चिमूट हिंग टाकायचं आहे। आता इथे मी ही 7 ते 8 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहे। ही पानं आपल्याला हातानेच अशा पद्धतीने तोडून टाकायची म्हणजे त्याची खूप सुंदर चव उतरते भज्यांमध्ये। त्यानंतर एक छोट्या साईजचा बारीक चिरलेला कांदा टाकलेला आहे आणि आता हे सगळं साहित्य आपण व्यवस्थित एकजीव करून घेणार आहोत। आपण जे काही मसाले टाकलेले आहेत ते मक्याच्या दाण्यांमध्ये छान मुरले पाहिजे अशा पद्धतीने मिक्स करायचंय। तर हे बघा, मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं होतं। आता इथे मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे। ज्या वाटीने आपण मक्याची दाणी मोजून घेतली होती सारख्याच वाटीने अर्धी वाटी इथे आपल्याला बेसन टाकायचं आहे। पण सगळं बेसन एकदम न टाकता मी हे बॅचेसमध्ये टाकणार आहे। तर हे बघा, सुरुवातीला टाकलेलं बेसन इथे मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। राहिलेलं बेसन सुद्धा आता मी यात ॲड करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते। तर इथे आपल्याला मक्याचं जे प्रमाण आहे ना ते इतर साहित्यांच्या तुलनेत जास्त ठेवायचं आहे। तर हे बघा, व्यवस्थित इथे मिक्स झालंय। आता सगळ्यात शेवटी इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि परत एकदा आपण हे छान एकजीव करून घेणार आहोत। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे भजी करण्यासाठी आपल्याला पाण्याचा अजिबात वापर करायचा नाहीये। पाणी जर तुम्ही ह्या भज्यांसाठी वापरलं तर भजे कुरकुरीत न होतात, मऊ होतात नंतर थंड झाल्यावर। तर आता आपलं हे मिश्रण तयार आहे। आता आपण याची भजी तयार करून घेऊया। तर भजी तयार करण्यासाठी इथे मी ऑलरेडी तेल गरम करून ठेवलेलं होतं। तेल आपल्याला छान कडकडीत तापवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि मीडियम टू हाय फ्लेमवरच ही भजी तळून घ्यायची आहे। लो फ्लेमवर जर ही भजी तळली तर ती मऊ पडतात आणि हाय फ्लेमवर जर तळली तर ती वरतून तर तळल्या जातात पण आतून कच्चीच राहतात। त्यामुळे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम टू हाय ठेवायची आहे आणि तेल छान कडकडीत तापवायचं आहे। कारण जर मक्याचा एखादा दाणा राहिला आणि तेल व्यवस्थित तापलं नसेल तर मग ते भजी तेलात फुटण्याचे चान्सेस असते। त्यामुळे तेल मात्र व्यवस्थित तापवून घ्या। तर हे बघा, ही भजी मी छान सोनेरी रंगावर तळून घेतलेली आहेत। एकदम खमंग आणि कुरकुरीत आपली ही भजी दिसत आहे। तर राहिलेली जी भजी आहे ती सुद्धा मी अशाच पद्धतीने एक एक करून सोडून घेणार आहेत आणि मस्त सोनेरी रंगावर तळून घेणार आहेत। अतिशय खमंग आणि कुरकुरीत अशी ही भजी बनवून तयार होतात। तर हे बघा, राहिलेली बॅच सुद्धा इथे माझी तळून झालेली आहे। यातच मी काही हिरव्या मिरच्या सुद्धा टाकून घेतलेल्या आहेत म्हणजे त्या मिरच्या सुद्धा भज्यांसोबत छान तळल्या जातात। तर आता ही भजी मी काढून घेते। तर अशा पद्धतीने आपली अगदी झटपट तयार होणारी मस्त खमंग कुरकुरीत मका भजी बनवून तयार झालेली आहेत। ही गरमागरम भजी हिरवी चटणी किंवा मग टोमॅटो केचप सोबत अप्रतिम लागतात। तेव्हा तुम्ही सुद्धा ही भजी नक्की ट्राय करून बघा। कशी झाली हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा, तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल, चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। धन्यवाद।